संजय राऊत यांनी राज्यातील विधिमंडळाच्या कामकाजावर तीव्र टीका केली आहे. गेल्या काही वर्षात विधिमंडळाची सर्कस झाली आहे असे म्हणत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गंभीर विषयांवर चर्चा न होता केवळ गोंधळ, घोषणाबाजी आणि राजकीय नौटंकी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख, बेरोजगारी आणि महागाई यांसारखे मुद्दे बाजूला पडत असल्याचे राऊत म्हणाले. विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर आहे, पण सत्ताधाऱ्यांनी त्याची प्रतिष्ठा घालवली आहे असा घणाघाती आरोप करत त्यांनी सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. विधिमंडळाची गेल्या काही वर्षामध्ये सर्कस झालेली आहे. सर्कस, दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंटमधल्या कामकाजाचं सुद्धा. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे किंवा लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे.